नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जर आपण बघितलं या वर्षी सरळ सेवा भरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं नुकतंच काय झालेलं आहे, नगर परिषदेची सुद्धा जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचे फॉर्म सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, या परीक्षेसाठी म्हणजेच नगर परिषद भरतीसाठी आपण एक बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे। बॅच नेमकी कशी असणार आहे त्या बॅच बद्दल तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, नगर परिषद भरती पेपर क्रमांक 1 याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 असे दोन त्या ठिकाणी पेपर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। मग यामधला जो काही पेपर क्रमांक 1 आहे त्या पेपर क्रमांक 1 ची या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून अभ्यास मित्र तुमच्याकडून परिपूर्ण तयारी करून घेणार आहे। त्यासाठीच आपण ही पेपर क्रमांक 1 साठीची बॅच जी आहे ती या ठिकाणी सुरू करत आहोत। या बॅचचे जे काही ऍडमिशन आहेत ते उद्यापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहेत। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून या बॅचच्या ऍडमिशनला सुरुवात होणार आहे। मग या बॅच मध्ये तुम्हाला कोणते कोणते एज्युकेटर्स त्या ठिकाणी शिकवणार आहेत, कोणता विषय शिकवणार आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे आणि बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे। मग यामध्ये लक्षात ठेवा, चैतन्य सर आणि मी तुम्हाला सामान्य ज्ञानाचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो या ठिकाणी घेणार आहे। त्याचबरोबर आपण बघितलं हर्षली मॅडम जे आहेत तर तुम्हाला काय शिकवणार आहेत या बॅच मध्ये, तर या बॅच मध्ये त्या तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय शिकवणार आहेत। तर नेहा मॅडम ह्या तुम्हाला या बॅच मध्ये मराठी आणि इंग्रजी व्याकरण घेणार आहेत। मग ही बॅच नेमकी कशी असणार आहे, तर मित्रांनो ही बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे। ठीक आहे, ही बॅच पूर्णपणे रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे। जर तुमचे काही डाउट्स वगैरे असतील तर ते तुम्ही मेसेज करून विचारू शकता किंवा कॉल करून त्या ठिकाणी विचारू शकता। ठीक आहे, किंवा जर एक्स्ट्राचे तुम्हाला काही लेक्चर्स लागत असतील या बॅच मध्ये तसं तुम्ही सांगू शकता, आपण ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये अपलोड करत जाऊ। मग आता ही बॅच मध्ये कोणते कोणते विषय तुम्हाला घेतले जाणार आहेत आणि बॅचची फीस काय आहे मी तुम्हाला आधी सांगतो। ठीक आहे, बॅचची जर फीस आपण बघितली तर 999 रुपये ह्या बॅचची फीस असणार आहे आणि जर आपण बघितलं बॅचचा कालावधी काय असणार आहे, 75 दिवस या बॅचचा कालावधी असणार आहे। यामध्ये तुम्हाला नोट्स मिळणार आहेत का, तर हो मित्रांनो, यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत। मग नोट्स कसे असतील, तर हँड रिटन नोट्स असणार आहेत। परत एकदा लक्षात घ्या, या बॅच मध्ये तुम्हाला हँड रिटन नोट्स त्या ठिकाणी मिळणार आहेत, लक्षात घ्यायचंय। ठीक आहे, मग 75 दिवसाचा कालावधी, फीस असणार आहे फक्त 999 रुपये। पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठीच 999 रुपये हा फीस असणार आहे। त्यानंतर या बॅचची फीस जी आहे ती वाढणार आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। मग ही बॅच तुम्हाला कुठं अभ्यासायला मिळेल, तर अभ्यास मित्र नावाचं आपलं काय आहे ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला हे बॅच त्या ठिकाणी अभ्यासायला मिळेल। जर काही अडचणी असतील किंवा डाऊट्स असतील, बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर लक्षात ठेवा, आपल्या या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा आहे, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मग या बॅच मध्ये किंवा या पेपर क्रमांक 1 मध्ये नेमके कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, किती मार्क्स साठी आहेत, किती प्रश्न असतात, किती गुण असतात, निगेटिव्ह मार्किंग जे काही मार्किंग सिस्टीम आहे ती आहे का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला पुढे देणार आहे। बघा, बॅच बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, नगर परिषद भरती बॅच पेपर क्रमांक 1 आहे। त्यामध्ये तुम्हाला हे एज्युकेटर शिकवणार आहेत। 75 दिवस कालावधी आहे आणि फी आहे 999 रुपये। अभ्यास मित्र आपलं ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा इथे तुम्हाला दिलेला आहे। आता पुढे अधिक जाणून घेऊयात आपण। मित्रांनो, लक्षात घ्या, इथे तुम्हाला दिसत आहेत काय, तर सब्जेक्ट दिसत आहेत आणि त्या सब्जेक्टचे गुण आणि जर आपण बघितलं आणि प्रश्नांची संख्या सुद्धा तुम्हाला दिसते। मग आपण एक एक करून बघून घेऊयात। मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो, या बॅच मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याचबरोबर आपण बघितलं सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा जो काही पेपर क्रमांक 1 चा पूर्ण सिलेबस आहे तो या बॅच मध्ये तुम्हाला कव्हर केला गेलेला आहे। ठीक आहे, मग आता बघा, मराठी जो काही व्याकरण आहे, मराठी हा जो काही विषय आहे, यासाठी किती प्रश्न विचारले जातात, 15 प्रश्न विचारले जातात आणि यासाठी गुण किती आहेत, 30 गुण आहेत। म्हणजे लक्षात ठेवायचे तुम्हाला, एका प्रश्नाचा जर विचार केला तर त्यासाठी किती गुण आहेत, 2 गुण आहेत मित्रांनो। यस, मग पुढे बघा, इंग्रजीसाठी सुद्धा 15 प्रश्न असतील आणि त्याला 30 गुण असतील। सामान्य ज्ञानचे सुद्धा 15 प्रश्न असतील, त्याला 30 गुण असतील। बौद्धिक चाचणीमध्ये जर आपण बघितलं त्याला 15 प्रश्न असतील आणि 30 गुण असतील। म्हणजे हा जो काही पेपर क्रमांक 1 आहे यामध्ये तुम्हाला एकूण 60 प्रश्न विचारले जातील। किती, 60 प्रश्न असतील आणि या 60 प्रश्नासाठी गुण किती असतील, तर 120 गुण असतील। म्हणजे या बॅच मधून तुमची 120 गुणांची काय केली जाणार आहे, परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे। बघा, आता त्या ठिकाणी जाहिरात आलेली आहे, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। मग आता तुमच्याकडे जो काही कालावधी आहे तो खूप कमी कालावधी उरतो आणि या कमी कालावधीमध्ये जर तुम्हाला परिपूर्ण तयारी करायची असेल तर तुम्हाला काय महत्त्वाची आहे, आपली ही बॅच त्या ठिकाणी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायचं। ठीक आहे, या बॅच मध्ये तुमचा सर्व सिलेबस जो आहे ऑलरेडी कव्हर करून ठेवलेला आहे।
त्यानुसार तुम्हाला त्या लेक्चर जे आहेत ते तुमच्या वेळेनुसार पाहता येणार आहेत. यस, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयाची तुमची तयारी जी आहे ती इथं परिपूर्ण करून घेतली जाणार आहे. मग आता नेमका सिलेबस काय आहे, मराठीमध्ये नेमके कशावर प्रश्न विचारले जातात, इंग्रजी व्याकरणामध्ये नेमके कशावर प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञानामध्ये काय काय येतं, कशावर विचारले जातील, हे सगळं आपण काय करणार आहोत, यामध्ये अभ्यासणार आहोत. बघा पुढे तुम्हाला इथं जर आपण बघितलं, नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याला आहे का, तर हो मित्रांनो, याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. मग किती गुण वजा होतील, तर लक्षात ठेवा, जर या ठिकाणी बघा काय म्हटलंय, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण जे आहे ते एकूण गुणांमधून काय केले जातील, वजा केले जातील किंवा कमी केले जातील. एकूण गुणांमधून तुमचे कमी केले जाणार आहेत. आता लक्षात ठेवायचं, तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा एका प्रश्नाचा जो काही गुण आहे तो वजा होणार आहे. तसेच वरील कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. बघा पॉइंट मध्ये जर तुमचे गुण आले तर त्या ठिकाणी ते पॉइंट मध्येच कन्सिडर केले जाणार आहेत. मग मेरिट ज्यावेळेस लावलं जातं त्यावेळेस पॉइंटनं सुद्धा तुमचा फरक पडू शकतो. त्यासाठी पॉइंटनं जर आपण बघितलं, पॉइंटने सुद्धा काय तर तुमचा रिझल्ट येऊ शकतो, जाऊ शकतो, असं त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तयारी जी आहे ती आता परिपूर्णच आपल्याला हवी आहे. मग एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. सांगायचंय काय यांना, जर एखादा प्रश्न असेल समजा आणि या प्रश्नाचे काही 4 ऑप्शन आहेत, मग या 4 ऑप्शन जर आपण बघितलं, तुम्ही एकाही ऑप्शनला क्लिक केलं नसेल किंवा तो प्रश्नच जर तुम्ही सोडवला नसेल तर अशा वेळी त्या प्रश्नामुळे तुमचा एकही गुण वजा होणार नाही. जर तुम्ही प्रश्न सोडवला असेल, तो प्रश्न चुकीचा असेल तरच वजा होतील, जर सोडवला नसेल तर वजा होणार नाही किंवा कमी होणार नाहीत. यस, आता बघा इथं सिलेबस आहे, म्हणजे कोणत्या विषयासाठी, आता मराठी व्याकरण जर असेल तर त्यामध्ये नेमकं कोणत्या घटकांवर प्रश्न विचारला जाईल हे तुम्हाला इथं अभ्यासायला मिळेल किंवा पाहायला मिळेल. मराठी जो विषय आहे, या मराठी विषयाचा जर विचार केला तर यामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल, वाक्यरचना आहे, व्याकरणाचा महत्वपूर्ण भाग आहे, मोठा आहे त्या ठिकाणी घटक, म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत, अर्थ आणि त्याचे उपयोग आहेत आणि उतार्यावरील प्रश्न आहेत. ठीक आहे, मग हा महत्वपूर्ण जो काही व्याकरणाचा भाग आहे तो सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये कव्हर केला जाणार आहे. यस, पुढे बघा इंग्रजी जर आपण विषय बघितला तर कॉमन व्होकॅब्युलरी आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, ग्रामर आहे, लेटर अँड ईमेल रायटिंग आहे, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. हा जो काही महत्वपूर्ण भाग आहे तो सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे किंवा त्या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत. पुढे जाऊयात आपण, सामान्य ज्ञान किंवा जीकेचा जो काही महत्वपूर्ण भाग आहे त्यामध्ये नेमकं काय काय आहे, तर बघा मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये भारताचा भूगोल, विशेषतः काय म्हटलंय महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे भारताचा भूगोल सुद्धा अभ्यासायचा आहे तुम्हाला, मात्र भर कशावर द्यायचा आहे, जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या भूगोलावर भर द्यायचा आहे, कारण की त्यामधून सुद्धा प्रश्न जास्तीचे तुम्हाला विचारले जाणार आहेत. भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. यस, क्लिअर आहे. भारतीय अर्थव्यवस्था विशेषतः महाराष्ट्राशी रिलेटेड. ठीक आहे, मग यामध्ये भारतीय आयात निर्यातवर प्रश्न येतील. राष्ट्रीय विकासात सरकारी सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका नेमकी कशाची आहे, कशा पद्धतीची आहे, म्हणजे बँकिंग सिस्टीमवर सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले जातील. शासकीय अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीशी संबंधित किंवा नवीन अर्थसंकल्पामध्ये जे काही योजना आलेल्या आहेत त्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. किमती वाढण्याची किंवा चलनवाढ होण्याची नेमकी कारणं काय आहेत, त्यावरचे उपाय काय आहेत, मग हे सगळं जे आहे ते सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये अभ्यासायला मिळेल. तसेच भारतीय राज्य व्यवस्था, म्हणजे जो काही पॉलिटीचा भाग आहे, राज्यघटनेचा भाग आहे, भारताच्या घटनेची प्राथमिक अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे, सिलेबसमध्ये दिलेला आहे. संसद आणि राज्य विधानमंडळ, राज्य व्यवस्थापन म्हणजे प्रशासनाशी संबंधित प्रश्न असतील, ग्रामीण आणि शहरी प्रशासनाशी संबंधित त्या ठिकाणी प्रश्न असतील, म्हणजे पंचायत राज असेल किंवा जर आपण बघितलं महानगरपालिका वगैरे जो काही भाग आहे, जिल्हा परिषद असतील, यांच्यावर सुद्धा तुम्हाला परीक्षा याच्यामध्ये प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजे राज्यघटना विषय असेल, अर्थशास्त्र विषय असेल, भूगोल विषय असेल, तो तुम्हाला या बॅचमध्ये अभ्यासायला मिळेल. तसेच चालू घडामोडी, ज्याच्यामध्ये जागतिक आणि भारतात संबंधीचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आहेत किंवा चालू घडामोडी आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर बघा पर्यावरण सुद्धा आहे याच्यामध्ये, मानवी विकास व पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारणाशी संबंधित प्रश्न असतील, विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती, यावर तुम्हाला पर्यावरणामध्ये सुद्धा जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाणार आहेत. तसेच इतिहास हा विषय सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. इतिहास जर आपण बघितलं, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा जो काही इतिहास आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळणार आहे किंवा हा सुद्धा तुमच्या सिलेबसला त्या ठिकाणी असणार आहे.
त्यानंतर बघा, पर्यावरण संवर्धनाकरिता कार्यरत असलेले राज्य, जागतिक, राष्ट्रीय, संस्था पातळीवरील जे काही संघटना आहे, म्हणजे जे काही पर्यावरणाशी संबंधित कार्य करणारे जे काही संघटना असतील, त्या भारतातल्या असोत किंवा जागतिक लेवलच्या असोत, यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आता राहिला प्रश्न बुद्धिमापन चाचणीचा. तर बघा, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या ठिकाणी म्हणजे जे काही रिझनिंगचा जो काही भाग आहे त्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न यामध्ये विचारले जाणार आहेत. आणि तुम्हाला या बॅचमध्ये रिझनिंगचे सुद्धा प्रॉपर व्हिडिओ त्या ठिकाणी मिळणार आहेत. तसेच अंकगणितामध्ये जर विचार केला तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, पर्सेंटेज जो काही भाग आहे तो सगळं तुम्हाला या ठिकाणी जर आपण बघितलं आपल्या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. बघा, तुम्हाला जो काही पेपर क्रमांक 1 चे विषय सुद्धा सांगितलेत आणि त्याचा सिलेबस सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलाय. या सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी दिल्या त्याहीपेक्षा ॲडव्हान्स लेवलमध्ये म्हणजे त्याशी रिलेटेड असणारे जे काही महत्त्वपूर्ण भाग आहेत तो सुद्धा आपण या बॅचमध्ये कव्हर केलेला आहे. यस, तर महत्त्वपूर्ण हे जी काही बॅच आहे ती तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. नगर परिषद भरती 2023 साठीची ही बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला पेपर क्रमांक 1 जो आहे तुमचा, त्यामधले जे काही तुमचे 4 विषय आहेत, मराठी, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि जर आपण बघितलं अंकगणित, बुद्धिमत्ता, हे सगळं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये परिपूर्ण तुमची तयारी जी आहे ती या ठिकाणी करून घेतली जाणार. कमीत कमी दिवसामध्ये परिपूर्ण तयारी असणार आहे, ज्यामध्ये हे एज्युकेटर्स तुम्हाला शिकवतील. त्याचबरोबर बॅचची फीस आहे फक्त 999 रुपये. बॅचचा कालावधी आहे 75 दिवस. बॅचमध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा मिळणार आहेत. नोट्स कसे असतील? हँड रिटन नोट्स असतील. जर बॅच जॉईन करायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये एक व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून तो ग्रुप जॉईन करू शकता आणि जसं ऍडमिशनला सुरुवात होईल तसं तुम्हाला त्या ठिकाणी कळवलं जाईल. ही बॅच तुम्हाला कुठे मिळेल? परत एकदा मी सांगतो, अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल. यस, इथे तुम्हाला काय तर मोबाईल नंबर सुद्धा दिलाय. अधिक इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट सुद्धा आम्हाला करू शकता. यस, थांबूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.